कोविड काळामध्ये आम्ही फील्डवर उतरून कामं केलेली आहेत, त्यामुळे कोणीच हे नाकारू शकत नाही. बरेच आरोप झाले, प्रत्यारोप झाले, पण त्या सगळ्यांना आम्ही पुरून उरलेलो आहे आणि हाचा निकाल त्याला उत्तर आहे. बरोबर आहे, सगळ्यांनी खूप अगदी रात्री अपरात्री खूप माझ्या विरोधात अपप्रचार केला, फंड वापरला नाही, कोविड काळामध्ये ही दादरला होती, पण या सगळ्यांना आम्ही पुरून उरलोय आणि जनतेचा विश्वास आणि आमच्या कार्यकर्त्यांची मेहनत या सगळ्यांना आम्ही उत्तर दिलेलं आहे. आम्ही ठाम राहिलो, कुठेच आमचा जो विश्वास आहे कुठेच आम्ही तो ढळून दिला नाही आणि याला आम्ही उत्तर दिले आजच्या निकालाने. हो, अगदी बरोबर आहे. मराठी माणूस पाठीशी ते उभाच होता, पण त्याचबरोबर मराठी माणसाचा जो आक्रोश, जो कल बघून इतर जे मराठी भाषिक होते त्यांनी सुद्धा आमच्या बाजूने कौल दिलेला आहे. बंडखोरासाठी हा जो निकाल आहे तोच पुरून उरलेला आहे. त्यांना हे आमच्यासाठी खूप स्फूर्तीदायक होतं. आमचा जो उत्साह आहे तो द्विगुणित झाला. पक्षप्रमुख आले, रश्मी वहिनी आल्या, आदित्य ठाकरे साहेब वेळोवेळी येत होते आणि आमचा जो उत्साह आहे तो वाढत गेला आणि या उत्सवाचं स्वरूप आज तुम्ही बघताय. मी प्रदीप रवी असं बोलू इच्छितो, हा माझा विजय नाही, माझा दादर प्रभादेवी माई मोडाळकरांचा विजय, वळलीचा विजय, शिवसेना मनसे आणि राष्ट्रवादीचा विजय, या निष्ठेचा विजय, या जनशक्तीचा विजय. भूतकाळात मला जायचं नाही, माझी पावलं विजयाच्या दिशेने चाललेले आहेत, आम्ही विजय मिळवलेला आहे आणि दादर प्रभादेवी जनतेच्या, वळलीकरांच्या जनतेच्या, माईमच्या जनतेला आम्ही मनापासून धन्यवाद देतो. त्यांचं मी 5 वर्ष ऋण फेडत राहील, 5 वर्ष ऋण फेडत नक्कीच. शेवटी निष्ठा असते. ठाकरे असतात. मुंबईत पण ठाकरे, भविष्यात ठाकरेच.
ठाकरे ब्रँडचा किती प्रभाव पडला असं वाटतं? नक्कीच पडलेलं आहे, कारण शेवटी धनशक्ती कुठेतरी जास्त वापरली गेली. तुम्हाला सांगतो, ज्या प्रकारे मुंबई महानगरपालिकेची निवडणूक निघडली गेली, त्यामध्ये एल्फिस्टनचा मतदार तो प्रभादेवीमध्ये गेला, प्रभादेवीचा मतदार एल्फिस्टन मध्ये गेला. सतवण्याचं काम मतदाराला ह्या शासनाने केलेलं आहे, इलेक्शन कमिशनने केलेलं आहे. त्यामुळे ह्या बाकीच्या निवडणुकीच्या मागे एकच सांगेन, हा प्रकार शाही, ज्या प्रकारे काल उद्धव साहेबांनी सांगितलं, माझ्या मतदारसंघामध्ये शाही पुसली जात होती. माझ्या मतदारसंघामध्ये तीन जे आमचे मृत्यू पावलेल्यांचे मतदान झालेली आहे. मग पुढे काय झालं असेल मी तुम्हाला काय सांगणार. निशिकांत दादा, धनशक्ती विरुद्ध शिवशक्ती होता असा हा सामना होता. नाही, धनशक्ती विरुद्ध जडशक्ती आणि निष्ठा. एकच निष्ठा, फक्त निष्ठा. समाधान दादा घसरला. या पद्धतीने तुम्ही ग्राउंडवर फिरत होता. सर्वात महत्त्वाची स्थानिक आमदार महेश सावंत, जो बॉन्डिंग तयार झाला होता, ज्या पद्धतीने प्रचार सुरू होता त्या संदर्भात महेश सावंत मोठ्या भावासारखे लढले, तरी छोट्या भावाला घेऊन गेले. प्रत्येक घराघरात पोचले. सोबत ठाकरे कुटुंब म्हणजे महाराष्ट्र निर्माण त्यांचा पूर्ण परिवार, राष्ट्रवादीचा पूर्ण परिवार, जिथे जिथे आम्ही कमकुवत होतो, पूर्ण कुटुंबासारखे खाली उतरले आणि धनशक्तीला झुकावं लागलं आणि दादर माहीम परंपरांना विजयी करावा लागला. दादर माहीम परळी शिवडी सारखा मराठी भाग जो आहे तो ठाकरेंना साथ देणार नाही असा विरोधकांचा आरोप होता. मात्र मराठी माणसांनी करून दाखवलं. मी तो नुसतं मराठी म्हणत नाही, तिथे असलेल्या प्रत्येक राहणारी, मला वाटते दुसरी तिसरी पिढी असेल माझी, जिथे राहणार ती संघटनेबरोबर चालली. शिवसेना, मनसे, राष्ट्रवादी बरोबर चालली, मुंबई बरोबर चालली आणि ठाकरे बरोबर चालली. विरोधकांचा असा पण आरोप होता की विकासाचं राजकारण आम्ही करतोय, दुसऱ्याकडे भावनिक राजकारण होतोय असा ठाकरेंवरती आरोप होत होता. तुम्ही विजयी झालात. मी आता भूतकाळात जाणार नाही, येणारं भविष्यकाळ आमचं असेल. खासदार आमचे, आमदार आमचे, आता नगरसेवक पण त्यांचाच आहे. येणारं भविष्य हे आमच्या दादर प्रभादेवीसाठी वेगळं असेल, वेगळी दिशा असेल, वेगळी ताकद असेल. शेवटचा प्रश्न आहे, जे पराभूत उमेदवार झाले, बऱ्याच गोष्टी बोलल्या गेल्या किंवा बऱ्याच राजकारण झालं निवडणुकीदरम्यान, जर काही शेवटचा मेसेज द्यायचा असेल तर थेट बोलू शकता. मी त्यांना शुभेच्छा देत, तुम्ही चांगल्या लढ्यात भविष्यात आपली चांगली